नमस्कार. आधीच्या लेक्चरला आपण रिफ्लेक्शन ऑफ वेव्स हा पॉईंट स्टार्ट केला होता. त्याच्यामध्ये रिफ्लेक्शन ऑफ वेव्स ज्यावेळी एखादी वेव्स इंटरफेस ऑफ मीडियाच्या वरती आदळल्यानंतर ती वेव्स काय होते त्याच मीडियममध्ये परत रिव्हर्स येते, त्यालाच आपण काय म्हणतो मुलांनो रिफ्लेक्शन ऑफ दी वेव्स. मग त्याच्याशी रिलेटेड आपण काही एक्झाम्पल्स बघतोय. तर फर्स्ट एक्झाम्पलमध्ये आपण काय बघितलं की जे वेव्ह आहे ती काय झालं आहे रेअर टू डेन्सर, बघा रेअर टू डेन्सर मीडियममध्ये काय होते पास होते आणि पास होत असताना त्यावेळी ते इंटरफेसवरती आदळल्यानंतर काय होतं रे, ज्यावेळी ट्रफ त्या सरफेसवरती आदळतो, ट्रफ आदळल्यानंतर रिफ्लेक्ट होताना त्या वेव्हचा क्रस्ट काय होतं मुलांनो रिफ्लेक्ट होतो. म्हणजे ज्यावेळी सांगितलं तुम्हाला रेअर टू डेन्सर असेल, ट्रफला रिफ्लेक्शन कशाचं मिळतं क्रस्ट, आणि क्रस्टला रिफ्लेक्शन कशाचं मिळतं मुलांनो ट्रफ. हे खूप महत्त्वाचं वाक्य आहे. आता सेकंड एक्झाम्पल काय म्हटलं आहे बघा. सेकंड एक्झाम्पलमध्ये जी डायग्राम सांगितली आहे त्या डायग्राममध्ये काय बघा, रिफ्लेक्शन ऑफ वेव्ह पल्स सेंट ॲज क्रस्ट फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम. म्हणजे आता ह्या ठिकाणी जे वेव्ज आहे ह्या वेव्हच्या एक्झाम्पलमध्ये आपली जी वेव्ज आहे ती वेव्ज काय होणार आहे मुलांनो डेन्सर मीडियममधून रेअर मीडियममध्ये जाणार आहे. मुलांनो डेन्सर मीडियम म्हणजे दाट आणि रेअर म्हणजे मुलांनो विरळ. लक्षात आलं. फॉर एक्झाम्पल घ्यायचं जर झालं तर वॉटर आणि एअर, तर वॉटर काय येईल मुलांनो डेन्सर मीडियम येईल, एअर काय येईल मुलांनो रेअर मीडियम येईल. मग काय म्हटलं बघा त्यांनी, टेक ए लॉंग स्ट्रिंग ए बी. पहिल्या एक्झाम्पलमध्ये सांगितलं त्याच पद्धतीनं बघा, एक दोरा घेतला ए बी, अटॅच द एंड ऑफ द बी स्ट्रिंग ऑन रिंग विच कॅन साईड इझिली ऑन व्हर्टिकल मेटल रॉड विदाउट फ्रिक्शन. काय केला, एका रिंगला काय केला तो बांधला किंवा तो फिट केला गेला. त्याचं जे फ्रिक्शन आहे ते फ्रिक्शन काय केलं मुलांनो जेवढं कमी करता येईल तेवढं कमी त्या ठिकाणी आपण केलं. आता हे फ्रिक्शन कसं कमी केलं बघा, हिअर स्ट्रिंग इज डेन्सर मीडियम व्हाईल एंड बी अटॅचड टू द स्लाइडिंग रिंग इज द इंटरफेस ऑफ रेअर मीडियम ॲज इट कॅन मूव्ह फ्रीली. आता त्याच्यामध्ये काय केलं बघा, बी एंड फिक्स केलं आणि ए एंड काय केलं मुलांनो फ्री केलं. आता फ्री केल्यानंतर काय करायचं बघा, गिव्ह ए जर्क टू फ्री एंड, बघा गिव्ह ए जर्क टू फ्री एंड ए ऑफ द स्ट्रिंग. काय केलं तर जी रिंगला आपण दोरा बांधलेला आहे ती रिंग मुलांनो बघा रेअर मीडियममध्ये आहे आणि जे एंड ए आहे ते मुलांना आपलं काय मुलांनो डेन्सर मीडियममध्ये आहे. महत्त्वाचं लक्षात घ्या, कन्फ्युजन करायचं नाही. काय झालं सांगितलं तुम्हाला, एक दोरा आहे त्या दोऱ्यामध्ये दोन एंड आहेत, एक एंड ए दुसरा एंड मुलांनो बी. त्यामध्ये जी बी एंड आपण काय केलं आहे दोरा फिट केला आहे त्या रिंगला, ती रिंग मुलांनो रेअर मीडियममध्ये आहे आणि जे ए एंड आहे ते मुलांनो काय डेन्सर मीडियममध्ये आहे. आता काय म्हटले त्यांनी, ए एंडला जर्क केलं, जर्क म्हणजे झटका दिला. बघा गिव्ह ए जर्क टू फ्री एंड ए ऑफ द स्ट्रिंग. आता एंड ए ह्या डेन्सर मीडियममध्ये असेल त्यामुळं आपली वेव्स स्टार्ट कुठून होणार डेन्सर मीडियममधून स्टार्ट होणार. बघा ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स वेन क्रस्ट रिचेस द पॉईंट बी अटॅचड टू द रिंग. आणि काय करा लक्ष द्या की तुम्ही झटका दिल्यानंतर त्या ठिकाणी निर्माण झालेला जो क्रस्ट आहे म्हणजे अप पोझिशन आहे, त्या अप पोझिशनमध्ये काय जो बदल होतो आहे तो काय करा ऑब्झर्व करा. ट्राय टू फाइंड, बघा ट्राय टू फाइंड द रिझन ऑफ द ऑब्झर्व मुवमेंट. आणि काय करा त्याचं कारण शोधण्याचा प्रयत्न करा. आता वर जर आपण डायग्रॅम बघितली तर डायग्रॅममध्ये आपल्याला सरळ दिसतंय मुलांनो, जो एंड ए आहे तो डेन्सर मीडियममध्ये आहे, जो एंड बी आहे तो रेअर मीडियममध्ये आहे. ज्यावेळी तुम्ही ए एंडला जर्क देता झटका देता तिथून जी वेव्ह स्टार्ट होते, वेव्ह स्टार्ट होताना त्या ठिकाणी क्रस्ट निर्माण होतो. तो क्रस्ट काय होतो मुलांनो डेन्सर मीडियममधून रेअर मीडियममध्ये जे एंड आहे त्या बी पशी काय जातं मुलांनो रीच होतं म्हणजे पोहोचतो. तिथं पोहोचल्यानंतर ती वेव्ह काय होते मुलांनो रिफ्लेक्ट होते. रिफ्लेक्ट झाल्यानंतर काय मिळते आपल्याला परत क्रस्टच काय होतं मुलांनो आपल्याला मिळून जातो आहे. म्हणजे क्रस्टला रिफ्लेक्शन कशाचं मिळालं क्रस्टचं. पण त्यासाठी वेव्ह कशी ट्रॅव्हल झाली पाहिजे डेन्सर टू रेअर मीडियम. लक्षात आलं. म्हणजे ज्यावेळी एखादी वेव्ह बघा डेन्सरमधून रेअर मीडियममध्ये जात असेल त्यावेळी त्या वेव्हचं जे रिफ्लेक्शन आहे ते कसं होणार क्रस्ट रिफ्लेक्ट क्रस्ट किंवा ट्रफ रिफ्लेक्ट मुलांनो ट्रफ. पण
ज्यावेळी एखादी वेव रेअरमधून डेन्सरमध्ये जाईल त्यावेळी त्याचं रिफ्लेक्शन कसं मिळणार ते फर्स्ट एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं आहे. काय मिळणार? क्रस्टला रिफ्लेक्शन ट्रफचं आणि ट्रफला रिफ्लेक्शन मुलांनो क्रस्टचं. लक्षात आलं? हे आहे मुलांनो सेकंड एक्झाम्पल. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल बघा काय म्हटलं आहे बघा. एक्झाम्पलमध्ये खाली नाव दिलं आहे बघा. रिफ्लेक्शन ऑफ क्रस्ट फ्रॉम फिगर ए म्हटलं आहे बघा. डेन्सर मीडियम इन दिस केस हेवी स्ट्रिंग. काय केलं? डेन्सर मीडियममधला तो स्ट्रिंग आहे आणि त्या ठिकाणी जो स्ट्रिंग आपण वापरणार आहे तो जरा हेवी आहे, म्हणजे वजनाला काय मुलांना थोडा जास्त आहे. अँड बी जी फिगर बी आहे ती मुलांना काय रेअर मीडियम आणि त्यामधला जो दोरा आहे मुलांनो तो काय केला म्हणून आपण लाईट घेतला आहे. लाईट म्हणजे वजनाला थोडा हलका घेतलेला आहे. आता वरती आपण काय बघितलं मुलांनो? रेअर टू डेन्सर आणि डेन्सर टू रेअर. त्याच्यामध्ये जो स्ट्रिंग वापरला होता तो स्ट्रिंग सारखाच होता. थर्ड एक्झाम्पलमध्ये काय केलं आपण? स्ट्रिंगचं जे वेट आहे ते एका मीडियममध्ये जास्त आहे आणि दुसऱ्या मीडियममध्ये मुलांनो कमी आहे. डेन्सर मीडियममध्ये जो स्ट्रिंग वापरला आहे तो हेवी वेटचा आहे आणि रेअर मीडियममध्ये जो स्ट्रिंग वापरला आहे तो मुलांनो लाईट वेटचा आहे. मग काय दिसतंय बघा आपल्याला? तर पी आणि क्यू ह्या दोन पोझिशन आहेत बघा. पी आणि क्यू. पहिल्या फिगरमध्ये काय दिसतंय बघा मुलांनो? पी पासून वेव्ह स्टार्ट झाली. वेव्ह स्टार्ट झाल्यानंतर त्या ठिकाणी क्रस्ट तयार झाला, अप पोझिशन तयार झाली, ती पुढं पास झाली. पास झाल्यानंतर ती काय झाली? ओ पॉईंटपासून बघा मुलांनो रिव्हर्स निघाली. रिव्हर्स निघाल्यानंतर काय मिळालं तुम्हाला? क्रस्ट मिळालं. त्यानंतर बघा खाली ज्या पोझिशन आहेत पी आणि क्यू त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतात? अशाच पद्धतीचे चेंजेस दिसतात. मग पहिल्यांदा काय म्हटलं आहे बघा त्यांनी? टेक हेवी स्ट्रिंग पी अँड लाईट स्ट्रिंग क्यू अँड द जॉईन देम. काय म्हटलं बघा? पहिल्यांदा काय घ्या? एक जाड दोरा घ्या आणि एक काय करा? लाईट दोरा घ्या आणि ते काय करा? एकमेकांना जोडा. सपोज दे आर जॉईंड ॲट पॉईंट ओ आणि ते काय केले? ओ पॉईंटला आपण काय केलेत? जोडलेत असं समजा. त्यानंतर काय म्हटलं बघा? हेवी स्ट्रिंग ॲक्ट ॲज डेन्सर मीडियम अँड लाईट स्ट्रिंग इज द रेअर मीडियम. त्यामध्ये जो हेवी स्ट्रिंग आहे मुलांनो तो तुमचा काय? डेन्सर मीडियम आणि जो तुमचा लाईट स्ट्रिंग आहे दोरा आहे तो तुमचा काय मुलांनो? रेअर मीडियम. त्यानंतर काय म्हटलं बघा त्यांनी? प्रोड्यूस ए वेव्ह पल्स ॲज क्रस्ट ऑन द हेवी स्ट्रिंग. काय करा? हेवी स्ट्रिंगमध्ये वेव्ह प्रोड्यूस करा आणि त्या वेव्ह प्रोड्यूस करताना त्याच्यामध्ये आपण काय प्रोड्यूस केला मुलांनो? क्रस्ट प्रोड्यूस केला. प्रोड्यूस वेव्ह पल्स ॲज क्रस्ट ऑन द हेवी स्ट्रिंग पी मूविंग टुवर्ड दी जंक्शन ओ. आणि हा जो तयार झालेला क्रस्ट आहे मुलांनो तो कुठं जाईल? ओ पॉईंटला जाईल आणि त्या ओ पॉईंटला आपण काय म्हणणार आहे? जंक्शन पॉईंट. जंक्शन पॉईंट का म्हणणार? कारण त्या पॉईंटला आपण काय केले? हेवी स्ट्रिंग आणि लाईट स्ट्रिंग मुलांनो काय केलेत? एकत्र बांधलेले आहेत. ऑब्झर्व द पार्ट ऑफ द वेव्ह पल्स रिफ्लेक्टेड बॅक ऑन द हेवी स्ट्रिंग. आणि काय करा? ऑब्झर्व करा. कशाचं? की त्या वेव्हचं जे रिफ्लेक्शन आहे ते रिफ्लेक्शन कशा पद्धतीनं होतं आहे. प्रोड्यूस ए वेव्ह पल्स ॲज क्रस्ट ऑन द लाईट स्ट्रिंग. काय म्हटलं बघा? प्रोड्यूस ए वेव्ह पल्स ॲज क्रस्ट ऑन द लाईट स्ट्रिंग क्यू मूविंग टुवर्ड दी जंक्शन पॉईंट ओ. रिफ्लेक्शनमध्ये काय होतं आहे मुलांनो? तर रिफ्लेक्शनमध्ये जो लाईट स्ट्रिंग आहे त्या लाईट स्ट्रिंगला काय झाला? एक क्रस्ट त्या ठिकाणी निर्माण झाला आणि तो क्रस्ट कसा मूव्ह होतो आहे? टुवर्ड्स दी पॉईंट ओ. नेक्स्ट लाईनला काय म्हटले बघा? ऑब्झर्व द पार्ट ऑफ द वेव्ह पल्स रिफ्लेक्टेड ऑन द स्ट्रिंग. आणि काय करा? रिफ्लेक्टेड वेव्हचे जे पल्स आहेत ते काय करा? ऑब्झर्व करा. आता हे जे ऑब्झर्वेशन केलं आपण ते कुठल्या पल्सचं ऑब्झर्वेशन केलं मुलांनो? जे आपण डेन्सर मीडियम म्हणजेच हायवी स्ट्रिंगपाशी प्रोड्यूस केले त्याचं काय केलं आपण? ऑब्झर्वेशन केलं. पण हे ऑब्झर्वेशन आपण कुठं केलं? तर ते लाईट स्ट्रिंगच्या पशी केलं. म्हणजे हेवी स्ट्रिंग आणि लाईट स्ट्रिंग ज्यावेळी आपण एकत्र जोडतो त्यावेळी त्याच्यामध्ये निर्माण होणारे जे क्रस्ट आहेत किंवा त्याच्यामध्ये होणारं जे रिफ्लेक्शन आहे ते कशा पद्धतीने होतं आपण बघितलं. याच्यामध्ये तुम्हाला काय डिफरन्स मिळाला बघा? व्हॉट द डिफरन्स डू यू ऑब्झर्व व्हेन वेव्ह पल्स गेट्स रिफ्लेक्टेड ऑन द लाईट स्ट्रिंग अँड द वेव्ह पल्स गेट्स रिफ्लेक्टेड ऑन द हेवी स्ट्रिंग. तुम्हाला ह्या ठिकाणी काय ऑब्झर्व झालं की तुम्ही ज्यावेळी एखादी वेव्ह डेन्सरमधून रेअरमध्ये रिफ्लेक्ट होत असेल किंवा रेअरमधून डेन्सरमध्ये रिफ्लेक्ट होत असेल
ते काय करा सांगा. तर पहिल्या डायग्राममध्ये बघा, ज्यावेळी डेन्सर मीडियममध्ये काय केलं आपण, क्रस्ट प्रोड्यूस केलं, म्हणजेच हेवी स्ट्रिंगला काय केला, क्रस्ट प्रोड्यूस केला, त्यावेळी आपल्याला त्याचं रिफ्लेक्शन काय मिळालं, 2 क्रस्ट मिळाले. लक्षात आलं. त्यानंतर सेकंड डायग्राम जे आहे मुलांनो बी डायग्राम, त्या बी डायग्राममध्ये आपण काय केलं, तर एका लाईट स्ट्रिंगला काय केलं आपण, वेव्ह प्रोड्यूस केली, म्हणजे क्रस्ट निर्माण केला, आणि तो रिफ्लेक्ट होताना काय झालं, हेवीमध्ये क्रस्ट निर्माण झाला आणि लाईटमध्ये त्याचा ट्रफ काय झाला मुलांनो निर्माण झाला. म्हणजे पहिलं एक्झाम्पल जे होतं बघा, पहिल्या एक्झाम्पलमध्ये जे आपल्याला ऑब्झर्व झालं तेच ऑब्झर्वेशन आपल्याला कशामध्ये मिळालं, डायग्राम बीमध्ये मिळालं, आणि सेकंड डायग्राममध्ये जे आपल्याला ऑब्झर्वेशन मिळालं तेच आपल्याला ऑब्झर्वेशन फिगर एसाठी मिळालं. म्हणजे दोघांचं आपण काय केलं मुलांनो, कंपॅरिझन केलं. म्हणजे कोणतीही वेव्ज ज्यावेळी डेन्सर टू रेअर जात असेल किंवा रेअर टू डेन्सर जात असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे चेंजेस मुलांनो दिसून येतात. ह्या सगळ्या तिन्ही एक्झाम्पलमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं, ज्यावेळी वेव्ज रेअरमधून डेन्सरमध्ये ट्रॅव्हल करत असेल त्यावेळी त्याचं रिफ्लेक्शन होताना क्रस्टला रिफ्लेक्शन ट्रफ मिळतं आणि ट्रफला रिफ्लेक्शन मुलांनो क्रस्ट मिळतं. लक्षात आलं. हा महत्त्वाचा पॉईंट. नंबर 2 काय, ज्यावेळी एखादी लाईट वेव्ह डेन्सरमधून रेअर मीडियममध्ये काय होत असेल, रिफ्लेक्ट होत असेल, बघा डेन्सरमधून रेअरकडे जात असेल आणि त्यावेळी त्याचं रिफ्लेक्शन होत असेल त्यावेळेस क्रस्टला रिफ्लेक्शन क्रस्ट मिळतं, ट्रफला रिफ्लेक्शन मुलांनो ट्रफ मिळून जातं. हे तिन्ही एक्झाम्पलचं काय मुलांनो कन्क्लुजन आहे. आता त्यांनी खाली काय म्हणलं बघा, ट्राय टू फाइंड रिझन बिहाइंड युअर ऑब्झर्वेशन्स. आणि आता ही जी आपण 3 एक्झाम्पल बघितली त्या 3 एक्झाम्पलवरून काही जे ऑब्झर्वेशन्स आपल्याला काय झालेत, आपल्या निदर्शनास आलेत किंवा आपण ती फाइंड आउट केलेत, ती त्यांनी काय केली त्या ठिकाणी सांगितलेली आहेत. त्याच्यामध्ये काय म्हटलं बघा त्यांनी, इन फर्स्ट एक्झाम्पल बघा, वेन क्रस्ट मूव्ह अलॉंग द स्ट्रिंग टुवर्ड्स दी बी. त्या ठिकाणी काय बघितलं आपण, पहिल्या एक्झाम्पलमध्ये क्रस्ट मूव्ह झाला होता कुठं, ए पासून बीकडे. इट पुल्स द पार्टिकल्स ऑफ स्ट्रिंग इन अपवर्ड डायरेक्शन. सिमिलरली व्हेन द क्रस्ट रिचेस बी ॲट रिजिड सपोर्ट इट ट्रायज टू पुल पॉईंट बी अपवर्ड्स. म्हणजे ज्यावेळी क्रस्ट निर्माण झाला होता तो क्रस्ट काय झाला त्या रिजिड सपोर्टपाशी गेला आणि परत काय झाला त्याच्यामध्ये क्रस्ट काय झाला, ट्रफ त्या ठिकाणी काय झाला मुलांनो प्रोड्यूस झाला. त्यानंतर काय म्हटलं, बट being a rigid support B remains at rest and equal and opposite reaction is produced on the string according to Newton's third law of motion. म्हणजे बी पॉईंटला आपल्याला काय मिळालं, त्याचं रिफ्लेक्शन मिळालं आणि हे रिफ्लेक्शन कशाच्या बेसवरती घेतलं मुलांनो, न्यूटनचा जो थर्ड लॉ ऑफ मोशन आहे, एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. हा जो थर्ड लॉ आहे मुलांनो तो काय केला ह्या ठिकाणी वापरला गेला. नंतर काय म्हटलं बघा, द स्ट्रिंग इज पुल डाऊनवर्ड thus crust gets reflected as trough. म्हणून आपल्या फर्स्ट एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय मिळालं, क्रस्टला रिफ्लेक्शन ट्रफ किंवा ट्रफला रिफ्लेक्शन मुलांनो क्रस्ट, और ट्रफ गेट्स रिफ्लेक्टेड ॲज क्रस्ट. हेन्स फ्रॉम एक्झाम्पल 1 वी कॅन कन्क्लूड दॅट ट्रान्सवर्स वेव्ह इज रिफ्लेक्टेड फ्रॉम रिजिड सपोर्ट दॅट इज फ्रॉम डेन्सर मीडियम अँड क्रस्ट इज रिफ्लेक्टेड ॲज ट्रफ अँड ट्रफ इज रिफ्लेक्टेड ॲज क्रस्ट. लक्षात आलं. म्हणजेच ज्यावेळी एखादी वेव्ज बघा ट्रान्सवर्स वेव्ह काय होते, मिडमधून पास होते त्यावेळी क्रस्टला रिफ्लेक्शन ट्रफचं मिळतं आणि ट्रफला रिफ्लेक्शन मुलांनो क्रस्टचं मिळतं. त्यानंतर काय म्हटलं बघा, you have learned 10th and 11th standard there is phase difference of pi radian between the particles at crust and trough. म्हणजे जर क्रस्ट आणि ट्रफ ह्या दोघांमधला डिफरन्स जर बघितला तर तो किती असतो मुलांनो, पाय रॅडियन. पाय रॅडियन म्हणजे मुलांनो 180 डिग्री. म्हणजे दोघांचा जर आपण अँगल काढला तर दोघांमधला अँगल किती असतो मुलांनो, 180 डिग्री. म्हणजे आपल्याला त्याला काय म्हणतो आपण, पाय रॅडियन. देअरफॉर वी कन्क्लूड दॅट देअर इज फेज डिफरन्स ऑफ पाय रॅडियन ऑन रिफ्लेक्शन फ्रॉम फिक्स्ड एंड दॅट इज फ्रॉम डेन्सर मीडियम. म्हणजे ज्यावेळी एखादी वेव्ज रेअरमधून डेन्सर मीडियममध्ये जात असेल आणि तुमचा रिजिड सपोर्ट जर डेन्सर मीडियममध्ये असेल तर त्या ठिकाणी दोन्ही वेव्जमधला जो फेज डिफरन्स आहे तो फेज डिफरन्स किती असेल मुलांनो, 180 डिग्री म्हणजेच पाय रॅडियन. हे मुलांनो CETसाठी खूप महत्त्वाचं आहे. सेकंड एक्झाम्पल त्याचं कन्क्लुजन काय मुलांनो, वी ऑब्झर्व दॅट व्हेन द क्रस्ट रिचेस द पॉईंट बी इट पुल्स द रिंग अपवर्ड्स. त्या ठिकाणी काय झालं मुलांनो, रिंग पुल्स केली कुठं, अपवर्ड, अँड कॉजेस रिंग मूव अपवर्ड
द वेव इज सीन टू गेट रिफ्लेक्टेड बॅक ॲज क्रस्ट, नो फेज चेंज ऑकर्स ऑन रिफ्लेक्शन फ्रॉम रेअर मिडियम. म्हणजेच काय मुलांनो, ज्यावेळी एखादी वेव्ज बघा डेन्सरमधून रेअर मिडियममध्ये पास होत असते आणि तुमचा रिजिड सपोर्ट बघा, तुमचा जो काही रिजिड सपोर्ट आहे तो रेअर मिडियममध्ये असेल, तर त्या ठिकाणी दोन्ही वेव्जमधला जो फेज डिफरन्स आहे तो मुलांनो 0 असतो. कारण क्रस्टला रिफ्लेक्शन आपल्याला काय मिळालं, क्रस्ट, आणि ट्रफला रिफ्लेक्शन मुलांनो ट्रफ मिळालं. आणि थर्ड एक्झाम्पल त्याच्यामध्ये काय आपल्याला कन्क्लुजन मिळालं, वी फाइंड दॅट क्रस्ट ट्रॅव्हलिंग फ्रॉम हेवी स्ट्रिंग गेट्स रिफ्लेक्टेड ॲज क्रस्ट फ्रॉम लाईटर स्ट्रिंग. लक्षात आलं. म्हणजे थर्ड एक्झाम्पलमध्ये आपल्याला असं लक्षात आलं की क्रस्ट ज्यावेळी काय होतो, ट्रॅव्हल होतो हेवीकडून लाईट स्ट्रिंगकडं, त्यावेळी लाईट स्ट्रिंगमधून सुद्धा काय होतं मुलांनो, क्रस्टच काय होतो, रिफ्लेक्ट होतो. दॅट इज रिफ्लेक्शन ॲट द सरफेस वेन वेव इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम डेन्सर मिडियम टू रेअर मिडियम कॉजेस क्रस्ट टू बी रिफ्लेक्टेड ॲज क्रस्ट. मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळी डेन्सर टू रेअर असेल ते तुम्हाला क्रस्टला काय मिळेल, क्रस्टच रिफ्लेक्शन मिळेल, आणि रेअर टू डेन्सर असेल ते तुम्हाला काय मिळेल, क्रस्ट ॲज रिफ्लेक्शन ॲज ट्रफ. म्हणजेच दोन एक्झाम्पल्स आहेत, त्या दोन्ही एक्झाम्पलचं काय केलं आहे, तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये काय केलं आहे, मांडलं गेलं आहे. आणि तिन्ही जी एक्झाम्पल आहेत त्या तिन्ही एक्झाम्पलची मुलांना काय केलेत, कन्क्लुजन ह्या ठिकाणी सांगितलेले आहेत. आता एवढं सगळं लक्षात ठेवायची मुलांना गरज नाही. लक्षात आलं. तुम्हाला परीक्षेला एका दुसरा मार्क ह्याच्यावरती विचारला जाऊ शकतो. काय विचारतील, MCQ विचारतील. वेन काय म्हणतील, वेन ट्रान्सवर्स वेव ट्रॅव्हल्स फ्रॉम रेअर टू डेन्सर मिडियम द फेज डिफरन्स बिटवीन देम. वाक्य बघा, ट्रान्सवर्स वेव ट्रॅव्हल्स फ्रॉम रेअर टू डेन्सर मिडियम द फेज डिफरन्स बिटवीन देम इज, खाली ऑप्शन असतील 0, π/2, नन ऑफ दिस. तर उत्तर काय मिळायला पाहिजे मुलांनो, पाय रॅडियन. लक्षात आलं. सेकंड MCQ काय विचारलं जाऊ शकतं बघा, वेन ट्रान्सवर्स वेव ट्रॅव्हल्स फ्रॉम डेन्सर टू रेअर मिडियम द फेज डिफरन्स बिटवीन देम इज, खाली ऑप्शन असेल π/2, 0, नन ऑफ दिस. ऑप्शन काय मुलांनो 0 मिळेल. लक्षात आलं. त्यानंतर तिसरा प्रश्न काय विचारतील, वेन ट्रान्सवर्स वेव ट्रॅव्हल्स फ्रॉम रेअर टू डेन्सर मिडियम ट्रफ इज रिफ्लेक्टेड ॲज. बघा, ट्रफला रिफ्लेक्शन काय मिळेल, ज्यावेळी वेव्स रेअर टू डेन्सरमध्ये असेल तर ऑप्शन काय मिळेल तुम्हाला मुलांनो, क्रस्ट मिळेल. आणि क्रस्टला रिफ्लेक्शन काय मिळेल मुलांनो, ट्रफ मिळेल. पुढचं MCQ कसं विचारलं जाऊ शकतं, वेन ट्रान्सवर्स वेव्स ट्रॅव्हल्स फ्रॉम डेन्सर टू रेअर मिडियम क्रस्ट इज रिफ्लेक्टेड ॲज, ऑप्शन येईल मुलांनो क्रस्ट, आणि ट्रफ इज रिफ्लेक्टेड ॲज मुलांनो ट्रफ. अशी MCQ ह्या टॉपिकवरती विचारली जाऊ शकतात. बाकी सगळं व्यवस्थित वाचा, खूप सोपं आहे. डायग्राम लक्षात ठेवायच्या, किंवा तुम्हाला हे जे मी पॉईंट सांगितले, मीडियम कोणता आहे, तुमचा रिजिड सपोर्ट कोणत्या मीडियममध्ये, तुमची वेव स्टार्ट कुठून होते हे महत्त्वाचं आहे. वेव जिथून स्टार्ट होते ती वेवची काय असते मुलांनो, डायरेक्शन असते. लक्षात आलं. जिथे ते थांबते तो त्यांचा काय असतो, रिच पॉईंट असतो. लक्षात आलं. हे आजच्या पॉईंटचं आपलं काय मुलांनो कन्क्लुजन आहे. उद्याच्या लेक्चरला आपण काय बघणार आहोत मुलांनो, रिफ्लेक्शन ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्ज. ओके, धन्यवाद.